नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 9 मार्च 2026. मी माझ्या शेतामध्ये आणि आता काय झालं, महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू आहे, गहू देखील काढणी चाललेला आहे, त्याच्यानंतर मका देखील काढणी चालू आहे, तंबाखू देखील काढणी चालू आहे, हळद काढणी चालू आहे. त्या सर्व शेतकऱ्यांनी एक अंदाज लक्षात घ्यायचा. आज राज्यात 9 मार्च आहे. 9 मार्चपासून राज्यामध्ये 16 मार्चपर्यंत तुम्ही शेतीची कामे करून घ्या. गहू काढून घ्या, हरभरा काढून घ्या, मका काढून घ्या, तंबाखू काढून घ्या. कारण की राज्यामध्ये 17 मार्च ते 25 मार्चच्या दरम्यान वातावरण खराब होणार आहे. काही काही ठिकाणी पाऊस पडणार आहे, कुठं रिमझिम पडणार आहे, काही भागात गारपीट होणार आहे, कुठं निरंक राहणार आहे, काही भागांना सोडून देणार आहे, कुठं नुसतं वारं सुटणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मग राज्यात पाऊस कसा येणार आहे, तर राज्यात सांगायचं झालं तर 16 मार्चला राज्यामध्ये वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल. 16 मार्चला ढगाळ परिस्थिती राहील, पण 17 मार्चला मात्र वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा ह्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, म्हणजे 17, 18, 19च्या दरम्यान काही ठिकाणी पाऊस सुरू होईल, कुठं रिमझिम पडेल, काही ठिकाणी वादळी वारं सुटेल. म्हणून हा अंदाज पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. 17, 18, 19, 20च्या दरम्यान. त्याच्यानंतर ह्याच जिल्ह्यामध्ये 22, 23, 24च्या दरम्यान परत पावसाचं वातावरण तयार होणार आहे. म्हणून हे लक्षात द्यायचं. म्हणजे 2 टप्प्यात पाऊस येणार आहे. एकदा येणार आहे 17, 18, 19, त्याच्यानंतर 22, 23, 24च्या दरम्यान पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा ह्या जिल्ह्यामध्ये येणार आहे. त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळू. उत्तर महाराष्ट्राकडे देखील तुम्हाला सांगू इच्छितो 17 मार्चपासून ते 23 मार्चच्या दरम्यान परत राज्यात पावसाचं वातावरण होणार आहे. काही भागामध्ये गारपीट होणार आहे, काही ठिकाणी वारं सुटल, कुठं रिमझिम पाऊस पडेल, काही भागांना सोडून देईल. म्हणून हे अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर या भागातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे देखील पुणे जिल्हा, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर या सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, 17, 18, 19चा एक वातावरणात बदल होणार आहे. त्याच्यानंतर 22, 23, 24च्या दरम्यान एकदा वातावरणात बदल होणार आहे. म्हणजे 2 टप्प्यात तिकडे देखील पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा ह्या 4-5 जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं, 17, 18, 19च्या दरम्यान एकदा पावसाचं वातावरण तयार होणार आहे. आणि त्याच्यानंतर 22, 23, 24च्या दरम्यान एकदा पावसाचं, म्हणजे 2 टप्प्यामध्ये ह्या भागात देखील पावसाचं वातावरण तयार होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतो. म्हणजे सांगायचं झालं तर माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की तुम्ही काय करा, तुमचा आलेला असेल हरभरा गहू असेल तर तुम्ही 16 पर्यंत